रामकृष्ण हरी मंडळी, रोजच्या प्रमाणे आजही लवकर उठून 1-2 दसक्यांना भेट देऊन आम्ही निघालो बाप्पाच्या दर्शनाला। मग काय पाटी खैरेमाळा नारंगा या ठिकाणी मग काय येऊन पोचलो, तेवढ्यात लगेच दादांना आल्या आल्या आरतीचा मान भेटला। मग काय तिथे एका मंदिराचं उद्घाटन करायचं होतं, मग दादांच्या हस्तेच भूमिपूजन झालं आणि आम्ही लगेच पुढचा दौरा आखला। येऊन पोचलो डायरेक्ट नारंगावमध्ये, तेवढ्यात आपले सरपंच बाबूभाऊ पाटे आले होते, मग त्यांची गाठ झाली। मित्रांनो, काही दिवसापासून दादांच्या डोक्यात राजकीय वारं सोडून फक्त आणि फक्त शिवभक्ती चालली। तुम्हाला तर माहिती असेल, दादांनी घेतलेला मोठा निर्णय म्हणजे महाराजांचं सुवर्ण स्मारक, मग ते बांधायचं म्हटल्यावर नियोजन चालू होतं। मग जेवण बिवण झालं, आम्ही लगेच पुढचा दौरा आखला। नारंगावच्या येशीवर महाराजांना मुजरा केला आणि येऊन पोचलो ओझरमध्ये। मग काय एका बाप्पाचं दर्शन घेतलं आणि मस्तपैकी ओझरमध्ये येऊन पोचलो। तिथं आपल्या हॉलची देखभाल झाली, रस्ता वगैरे पाहिला आम्ही, एका मंडळाला भेट। एवढ्यात आम्हाला समजलं आपले हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील येणार होते। मग काय त्यांना घेऊन डायरेक्ट रायगडावर आलो। मग दादा त्यांना आपला रायगड दाखवायला लागले। मग काय त्यांनी घेतली आपल्या रायगडावर एंट्री आणि आम्ही त्यांना रायगड दाखवला। मस्तपैकी दादा सर्व माहिती देत होते। आल्याला त्यांनी पहिलं बाळासाहेबांचं दर्शन घेतलं आणि आपल्या सुवर्ण स्मारकाची माहिती घेतली। मग त्यानंतर आम्ही वेटिंग रूममध्ये आलो। मग त्यांनी सर्व दाखवलं आणि आपल्या तालुक्याचा नकाशा पाहिला त्यांनी। मग दादांच्या सीटावर बसून त्यांनी मस्तपैकी सर्व आखणी केली आणि त्यांना राम राम ठोकून पहिला आपल्या गावात आलो। मग मला दादांनी भाषणाचा मान दिला, म्हटलं मी भाषण केलं, नानांनी आपली स्तुती केली। मग काय मस्तपैकी आणि लगेच जेवायला बसलो। आपली मंडळी कशी रपाट्यावर जेवली।